एकीकडे जिल्ह्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत असताना अंबरनाथ शहरात मात्र अद्यापही काही भागात पाणीटंचाई कायम असल्याचं समोर आलं आहे. शहराच्या पश्चिम भागातील अनेक परिसरात पाणीटंचाईनं नागरिक त्रस्त झाल्यात. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना तोंड द्यावं लागतंय. नागरिकांच्या पाण्याची समस्या घेऊन पश्चिम भागातील लोकप्रतिनिधी वारंवार मजिप्रा कार्यालयात जाब विचारण्यासाठी जात आहेत. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप व्यक्त होत आहे. बुधवारी नगरसेवक उमेश पाटील, किरण राठोड यांच्यासह मिलिंद पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करू, असा इशारा यावेळी नगरसेवक. खरं तर आता हे जो आमचा जो पोचगाव, कमलाकर नगर, उळणचाल, मक्का मस्जिद, फुले नगर, जावसई, वांद्रापाडा, शास्त्रीनगर या पूर्ण परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून पाण्याचा त्रास होतोय. पण आम्ही वारंवार जेवढे पण नगरसेवक झालेले आहेत, आजच ह्या नवीन आहेत ते नाहीत, जे अगोदरचे पण नगरसेवक होते त्यांनी पण वारंवार इथे मोर्चे, आंदोलन सगळं केले. पण अजून परत MGP वॉटर सप्लायरने अजून परत ठोस उपाययोजना याच्यावरती केले नाही. नेहमी पंपिंग बंद, पाणी नाही आहे, तुमचे मशनी खराब आहेत, लाईट गेलेली, हेच रिझन असतात. आज त्याच्यासाठी मी खास बदलापूरच्या MBR वर गेलो, जो बेलेवलीच्या इथे आहे, जिथून बॅरेजवरून पाणी MBRला येतो, MBR वरून मग अंबरनाथला येतो. आज तिथं आम्ही प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर मिलिंद पाटील, किरण राठोड, पंकज पाटील, आम्ही सर्व नगरसेवक आज अधिकाऱ्यांसोबत, गायकवाडसोबत तिथे गेलो होतो. तिथं आम्हाला हे बघायला भेटलं की अंबरनाथ आणि बदलापूरचं हे दोन वेगवेगळ्या टाक्या होत्या. बदलापूरच्या टाक्या ओसाडून भरल्या होत्या, पूर्ण फुल होत्या, आणि अंबरनाथला एक फूट सुद्धा पाणी नव्हता. म्हणजे जर इक्वल डिव्हिजन आहे पाण्याचा, इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे बॅरेजवरून, मग बदलापूरच्या टाक्या फुल भरलेल्या होत्या आणि अंबरनाथच्या कमी होत्या. त्याचा आम्ही तिथं गायकवाड साहेबांना प्रश्न विचारला. ते बोलले की आपल्याला MBRला कमी पाणी भेटतोय, मग त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना करतो, आमची पंपिंग सिस्टम बंद आहे. तर बदलापूरला पाण्यात टाक्या ओव्हरफ्लो होत होत्या, मग अंबरनाथचं काय नाही. आणि आम्ही सगळ्यात मोठी एक मागणी केली की जो अंबरनाथला पाणी येतो त्याच्यावरती तुम्ही मीटर फ्लो लावा, की कुठल्या प्रभागात कुठल्या टाक्यांवर किती पाणी जातो. कारण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही बघितलं की बाकी सगळ्या टाक्यांवरती मीटर फ्लो लागले होते, पण अंबरनाथच्या टाक्यांवरती मीटर फ्लो लागला नव्हता. त्याच्यामुळं माहीत नाही पडत की कुठल्या डिव्हिजनला, कुठल्या ईस्टला किती पाणी जातो, वेस्टला किती पाणी जातो, सिद्धार्थनगरच्या संपला किती पाणी जातो, भेंडीपाड्याच्या संपला किती पाणी येतो. हा जर मीटर फ्लो जर व्यवस्थित लागला तर आपल्याला नक्की कळेल की पाण्याचा घोटाळा कुठे होत आहे. या घोटाळा करण्यासाठी हे लोक मुद्दामून वॉटर फ्लो ते लावत नाही आहेत. त्याच्यामुळं नक्की कुठे पाणी डिस्ट्रीब्यूट होतं हे माहीत पडत नाही. एक दिवसाचं पाणी 4 दिवसावर सोडत आहेत. आता आम्ही हेच सांगितलं अधिकाऱ्यांना की याच्यानंतर आम्ही डायरेक्ट भेंडीपाड्याच्या संपवर बसणार आणि तिथून आम्ही आमच्या टाक्या जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्या कुठल्याही परिसराला पाणी जाऊ देणार नाही. बरोबर आहे. पश्चिम भागामध्ये पाणी आपण जवळजवळ 70 ते 75% भाग जो आपण एक दिवसाला देतो. पूर्वेमध्ये पण आहे एक बारकोपाडा वगैरे, तो पण आपण एक दिवसाला आहे तिथं. आता साधारणतः जे प्रॉब्लेम वाढले जुलै महिन्यामध्ये पावसाळा सुरुवातीचा तो पावसाळा असतो आपला, तर त्यावेळेला लाईटचे प्रॉब्लेम आम्हाला भरपूर आले. तेव्हा नंतर आमचे गढूळ पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त असतं त्यावेळेला, तर त्यामुळे ते जुलैमध्ये जास्त प्रॉब्लेम आले. त्यानंतर आता पावसाचं प्रमाण थोडं कमी होत आहे, तरी अजून पर्यावरण ट्रेबिलिटी असल्यामुळे फिल्ट्रेशनचा प्रमाण जो असतो म्हणजे पुरेसं जे आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढं, आता माझा अंबरनाथचा एरिया आहे, अंबरनाथच्या ज्या बेलूर टाकीपर्यंत आम्हाला पुरेसं पाणी जे आवश्यक आहे तेवढं पुरेसं उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे थोडे प्रॉब्लेम येत आहेत. आता जसं पाणी आपलं कमी, पावसाचं प्रमाण जसं कमी होत आहे, फिल्ट्रेशन पण चांगलं जसं होईल चांगलं, लाईटचे प्रॉब्लेम आता तेवढे आता तर नाहीच आहे, क्वचित 1-2 थोडं जाते, तर आपल्या सुधारणा होईल सर. तर आपण बदलापूर MBRवरनं जे आपल्याकडे पाणी येतं, तर त्या ठिकाणी आपले पूर्वी होते ते फ्लोमीटर, ते काही कारण असतात तर नादुरुस्त आहेत, तर त्या ठिकाणी आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सांगून ते फ्लोमीटर तिथं बसवण्याचं ते मी मागणी करतो मी.